राज्य मंत्रिमंडळात सध्या मोठी खळबळ सुरू आहे। सत्तेतील तीनही पक्षांच्या काही मंत्र्यांवर गंभीर स्वरूपाचे आरोप विरोधी पक्षाकडून केले जात आहेत। भाजपचे गिरीश महाजन, जयकुमार गोरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे माणिकराव कोकाटे, शिवसेनेचे संजय शिरसाट हे सध्या वादाच्या भोवऱ्यात असणारे मंत्री आहेत। त्यामुळे मंत्रिमंडळातून काही मंत्र्यांची गच्छंती होणार असल्याच्या चर्चा सुरू आहेत। जर या मंत्र्यांची गच्छंती झाली तर यांच्या जागेवर कोणाला संधी मिळणार याबाबत तर्कवितर्क लढवले जाऊ लागले आहेत। राज्याचे मंत्रिमंडळ तयार केले जात असताना सोलापूर जिल्ह्याच्या पदरात नक्कीच 1 किंवा 2 कॅबिनेट आणि राज्यमंत्रीपद पडेल अशी चर्चा रंगली होती। पण युती सरकारचा समतोल साधला गेला पाहिजे असं म्हणत सोलापूरला मंत्रिमंडळातून साफ नाकारण्यात आलं होतं। सोलापूर जिल्ह्यातून 5 आमदार असताना देखील मंत्रिमंडळात सोलापूरला डावलण्यात आलं। पण साताऱ्यात 4 आमदारांना मंत्रिमंडळात सन्मानाचे स्थान दिल्याने सोलापुरातील भाजपचे कार्यकर्ते आणि नेत्यांमध्ये आश्चर्य व्यक्त केलं गेलं। संभाव्य महानगरपालिका, जिल्हा परिषद, विधान परिषद आणि डिलिमिटेशन नंतर होणारे वन नेशन वन इलेक्शनचे मोठ्या आव्हानाला सामोरे जाण्यापूर्वी राज्याचे नेतृत्व मंत्रिमंडळ विस्तार करताना सोलापूर जिल्ह्याला भरभरून मंत्रिपदे देईल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे। अशावेळी राज्याचे मुख्यमंत्री आणि पक्षाचे वरिष्ठ नेते स्थानिक नेतृत्वाचा कशा पद्धतीने सन्मान करणार याकडे आता सर्वच सोलापूरकरांचे लक्ष लागून राहिले आहे, हे मात्र नक्की।